हॅलो गाईज. तर आज पाहू शकता इतका पाऊस आहे. आजची तारीख आहे काय तारीख आहे 20 ऑगस्ट. कंटिन्यू हा पाऊस 4 दिवस पडतो आहे. आता 3 दिवस सुट्ट्या होत्या, फ्रायडे सॅटर्डे संडे, आणि मंडेला पण हा पाऊस होता. आणि पाहू शकता ट्यूजडेला पण पाऊस. तर ट्यूजडेला पण गेलो नाही, मंडेला पण दांडी झाली. आज बुधवार आहे, वेनसडे, आणि मी निघालो आहे. काल रात्रीपासून पाऊस आहे. पाहू शकता किती पाऊस पडतो. तरी इथं पाणी नाही झालेलं आहे. सो निघतोय आता. चला, मला जायचं आहे पनवेलवरून मुंबईला, म्हणजे दादर परेलला. तर आज बघूया जीवघेणा प्रवास कसा असणार आहे. डेलीचा, म्हणजे इथे पाऊस नसेल काय असेल तरी तो प्रवास जीवघेणाच आहे. पण आज पावसात असा हा जीवघेणा प्रवास करतो आहे. मोस्टली मी निघतो 7:30 वाजता निघतो. आत्ता 6:30 झालेले आहेत, कारण की एवढ्या लवकर निघायला लागते. ट्रेन, ऑफकोर्स ट्रेन लेट असणार, ट्रेन मिस होणार. सो म्हणून आज थोडा लवकर निघालो आहे. आणि या जायला तर लागते, काय बोलायचं. रात्रभर असा पाऊस पडतो आहे. आणि आता पावसाचं तर आपण काय करू नाही शकत, पण ऑफिसला जायचं आहे. तो आज कसं आहे, आज सगळं कपडे घेऊन निघाले. आता घालून तर मी ट्रॅक पॅन्ट घालून निघाले. असं पाणी उडवत चालले, ट्रॅक पॅन्ट घालूनच निघालो आहे. सगळे कपडे बॅगेत पॅक केलेत. आता समजा काय झालं मला, तर म्हणजे भिजलो मी पूर्ण वरपासून खालपर्यंत भिजलो. तर सगळे कपडे एकदम असे प्लॅस्टिकच्या पिशवीवर टाकून ठेवलेत. ऑफिसला जाऊन डायरेक्ट चेंज करेन, असा वाला जाईन ऑफिसला. आणि बघूया चला आज काय होते, काय मजा येते. आता आज वॉटर ट्रेनमध्ये आपण जाणार आहोत सफर करणार. मुंबई सगळे डुबते, आज पण डुबलीच असणार, कारण की पाऊस काय थांबलेलाच नाही आहे. सगळ्या ट्रॅकवर पाणी भरलं असेल. काय आज मजा घेऊया आपण या अशा वॉटर पार्कची, मुंबई वॉटर पार्क. काय करायला लागतं बॉससाठी. चलो तर मग पाहूया. पहिले तर इथनं रिक्षाने जायला लागेल स्टेशनपर्यंत, पनवेल स्टेशन. आणि मग तिथून आपल्याला CSMT भेटली तर होप सो ट्रेन चालू असल्या पाहिजेत. काल तर ट्रेन हे झालेल्या, काल काहीतरी ही पण कोलंबडी नाही, आपली मोनोरेल जी आय थिंक चेंबूरच्या इथे कुठेतरी बंद पडले. लोक ट्रॅकवरतीच फसलेली, आडवीच झाले. त्यांना रेस्क्यू केलं गेलं आहे. आणि सेंट्रल लाईन पूर्णपणे ठप झालेली काल. तर सेंट्रल लाईनच्या ट्रेन अशाच ट्रॅकवरतीच त्यांनी उभ्या केल्या. आणि सो चला तर मग त्या सफरला रिक्षा घेऊया आपण, पूर्ण भेटू स्टेशनला, बघू काय आलं आहे. चला, पाहू शकता इथे किती पाणी झालेलं आहे. इथेच एवढं पाणी झालं आहे, सकाळची वेळ त्यात. आणि बघा सगळेजण सुट्टीवर. आता लोकल ट्रेन बघा, पीक अवरला लोकल ट्रेन बघा किती. हे पनवेलवरून मी लोकल ट्रेन पकडलं आहे. तर किती खाली आहे बघू शकता. चला, ट्रेन निघाली आपली सकाळची. आणि सगळे लोक घरी आहेत आणि मी एकटाच आहे जो वेड्यासारखं या पावसामध्ये निघालो आहे. कुठे तर मुंबईला जायला. इथे तुम्ही पाहू शकता, हे आहे वाशीची खाडी. किती वरती आलं आहे त्याचं पाणी बघा. आणि असं खिडक्या तर बंद आहेत, कारण की पावसाचं पाणी खूप येतं आहे आतमध्ये. पण ह्याच्यातून बघू शकता याची पातळी किती वाढलेली. खूप खाली असतं मोस्टली तर पाणी, पण ह्यावेळेला खूप वरती आलं आहे. चला, फायनली कुर्ला.
टी बी नगरला आलो आहे. टी बी नगरला जाऊन मारायला लागले. खूप जायला खूपच ट्रॅफिक होती. त्यात जास्त पब्लिक नाही आहे. ट्रेन आली. ट्रेन तर आली पण ट्रेन वाशी आहे. यातना गेलो तर वाटला गेलो. वाशीला खूप पब्लिक असते. सो ही ट्रेन आपल्याला करायला लागेल. बसूया थोडा वेळ. नेक्स्ट ट्रेनची वाट बघत. त्याच्यात ॲक्च्युली बसायला तसं जागा आहे. चढायला पण छान जागा आहे. पण नको वाटते. वाशी गेल्यानंतर एका अजून येईल कसं. बाय बाय ट्रेन. ट्रेनला पण बाय बाय बोललेलो. चला तुमच्या शहरात ट्रेन नाही आपल्याला बसायला तरी भेटते का की चढायला तरी भेटते का. ॲटलीस्ट पनवेलला खूप गर्दी असणार. आज ॲक्च्युली गर्दी नाही. सगळ्यांना असं वाटलं की पाऊस खूप पडेल. मग हाय अलर्टवर आहे मोबाईल. सगळे घरीच राहिले. सुट्ट्या घेत असतात. आणि तुम्ही पाहू शकता इकडे GTB नगरचं एक अजून एक स्टेशन मारते. खूप छान असं प्लॅटफॉर्म बनवणं तयार आहे. काम सुरू आहे. सो या इथे आय थिंक नवीन ट्रॅक टाकतील किंवा इथून ट्रेन सुटेल पनवेलसाठी अर्बन लाईनसाठी. खूप मस्त होणार आहे. तो खूप कधी होते ते बघू. आता ट्रेन येईल ती. आता लागले 6:21ची ट्रेन लागले. आता टाईम झाला आहे 6:28 आणि अजून 6:21ची ट्रेन नाही आलेली आहे. म्हणजे ट्रेन खूपच लेट चालू आहेत आज. खूप मला बसायला जागा भेटेल बघा. तर आता ट्रेनमध्ये चढून तुमच्याशी बोलतो. ट्रेनमध्ये मला दाखवतं कसे हालत आहे काय आहे ट्रेनमध्ये किती आहे. मग आपली पनवेलची ट्रेन आलेली आहे. आणि ॲज युज्युअल या ट्रेनमध्ये खूपच गर्दी आहे. कारण की ऑफिस सुटण्याचा टाईम झाला आहे. बघू आता बॅग पुढे घ्यायला लागेल. आणि आता ट्रेनमध्ये चढूनच तुमच्याशी बोलतो. बसायला भेटावरून कुर्लावरून डाऊन मारला आणि स्टँडिंगने जायला लागतं आहे. कारण की आपण ॲटलिस्ट चढायला तरी भेटलो. फायनली पनवेलला पोचतो आहे. गर्दी कमी आहे ट्रेनमध्ये. पोचलो होतं पनवेलला. आमचं काय उद्यापासून नॉर्मल झालं सगळी मुंबई. फायनली पनवेल पोचलो. इथे थोडं पाणी आहे. आता ती पनवेलला खूप हे झालं आहे. काय बोलतो पाऊस पडला. पाणी जमलं आहे. आणि सबवेचं तर बघायलाच नव्हतं. सबवे आहे. ह्याच्या आतमध्ये तर पूर्णच पाणी जमलं असेल. जाऊ पण शकत नाही. ते कॅमेरा वरती सकाळी जाऊ शकला असतं. किती कमी गर्दी होती. आता गर्दी वाढली तरी ती रोजच्या मनाने कमीच गर्दी या टायमाला बऱ्यापैकी गर्दी आहे. हा होता आजचा दिवस. मुंबईचे बघू शकतो तुम्ही काम काय हवं एकदम नॉर्मल होतं. तरी लोक घाबरले. मोस्ट ऑफ द लोक घरीच होती. आज सुद्धा पण आता मुंबई आता परत नॉर्मल झालं. आता उद्यापासून परत नॉर्मल तेच जेवण होते. जायचं ऑफिसला आणि तीच लोकल ट्रेन. सो उद्यापासून सगळं नॉर्मल होणार. सो या जस्ट मी ब्लॉग संपवतो. भेटूया आपण असंच नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. बाय. चला तर मग इथंच ब्लॉग संपवतो मी. आणि असंच भेटतो पुन्हा एकदा अशाच एका नवीन मुंबईच्या नवीन सफरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.